तिरुपतीला आलात आणि एका दिवसात साऊथ इंडियाचं गोल्डन टेम्पल, फेमस गणपती मंदिर आणि ऐतिहासिक किल्ला पाहायचा आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला देतोय परफेक्ट तिरुपती ते वेल्लोर वन डे प्लॅन. सकाळी लवकर निघा, कारण आपल्याला साधारण 111 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. बजेट फ्रेंडली जायचं असेल तर बस आहे, तिकीट साधारण 218. फॅमिली किंवा ग्रुप असाल तर लोकल ड्रायव्हरशी थेट बोलून ना प्रायव्हेट गाडी घ्या. वेळही वाचतो आणि सोयीचंही पडतं. रस्त्यात थांबून इडली, डोसा, वडा, सांबार, हलका नाश्ता करा, कारण पुढे 3 स्पॉट कव्हर करायचे बरं का. तिरुपती पासून साधारण 90 किलोमीटर अंतरावर ना काणीपाकम गणपती मंदिर येते. इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे 11च्या आधी पोहोचा, कारण 11 ते 12च्या दरम्यान ना अभिषेक असतो आणि जनरल दर्शन बंद असतं. म्हणून 11च्या आधी दर्शन करून लगेच पुढे निघा. काणीपाकम वरून पुढे गेलात की वेल्लोर आणि तिथून 12 किलोमीटर अंतरावर शिवपुरम गोल्डन टेम्पल येतं. हे मंदिर सुमारे 1500 किलो सोन्यानं बनलेलं आहे असं म्हणतात, म्हणून याला साऊथ इंडियाचं गोल्डन टेम्पल देखील म्हणतात. 150चा सेवा पास घेतला तर दर्शन लवकर होतं. मंदिर स्टार शेपच्या मधोमध आहे ना, त्यामुळे आत जायला थोडं चालावं लागतं. दर्शन झाल्यानंतर लगेच बाहेर या, कारण इथे प्रसाद भोजन फक्त 3 वाजेपर्यंत असतं. साधं, सात्विक आणि टेस्टी. जेवणानंतर सरळ वेल्लोर फोर्टला जा. लक्षात ठेवा, किल्ला 5 वाजताच बंद होतो. 5च्या आधी आत शिरा. आत असलेलं जलखंडेश्वर मंदिर नक्की पहा. अप्रतिम कोरीवकाम, शांत वातावरण आणि सुंदर कलाकृती हा संपूर्ण ट्रिप मधला हायलाइट आहे बरं का. 6:30 वाजेपर्यंत तिथून निघा. रात्री 9 वाजेपर्यंत आरामात तिरुपतीला पोहोचता बरं का. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण गोल्डन टेम्पलचा इतिहास, काणीपाकम मंदिराची माहिती आणि खास करून वेल्लोर फोर्टचा ना शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी काय संबंध आहे हे सविस्तर पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ सेव्ह करा, मराठी लोकांपर्यंत शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.